श्री स्वामी समर्थ. शिवलीलामृत कथासार. अध्याय 5. धर्मगुप्त आख्यान. श्री गणेशाय नमः. जो शिवाची भक्ती करतो त्याला सर्व सुखे प्राप्त होतात. प्रदोष व्रत केल्याने अकाल मृत्यू गडांतर येत नाही. प्रदोष व्रताचे महात्म्य खूप आहे. सत्यरथ राजाची कथा. सत्यरथ राजा हा विदर्भ नगरीचा अतिशय शूर राजा होता. तो परम शिवभक्त होता. राजाला एका युद्धात वीरमरण आले ही वार्ता त्याची पत्नी इंदुमती हिला समजताच तिला शोक अनावर झाला. त्यावेळी ती गरोदर होती. आपले व बाळाचे प्राण वाचवण्यासाठी ती गुप्त मार्गाने राज्याबाहेर गेली. अरण्यातून जात असता तिला प्रसूती वेदना सुरू झाली. ती प्रसूत होऊन तिला पुत्र रत्न झाले. तहानलेली राणी तशीच एका सरोवराजवळ आली. तिने बाळाला झाडाखाली ठेवले व ती पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ गेली. पण दुर्दैवाने तिथे लपलेल्या मगरीने तिच्यावर हल्ला केला व तिला खाऊन टाकले. सत्यरथ व इंदुमतीचा पुत्र जो सरोवराजवळच्या झाडाखाली होता तो रडू लागला. त्यावेळी उमा नावाची एक विधवा बाई तिथून जात होती. तिने तो रडण्याचा आवाज ऐकून ती तिथे आली. तेव्हा शंभूनी साधूचे रूप घेऊन येऊन त्या बाळास सांभाळण्यास तिला सांगितले. उमेचा स्वतःचा मुलगा शुचिर्वत व हे छोटे बाळ असे दोघांचे ती संगोपन करू लागली. तिने बाळाचे नाव धर्मगुप्त ठेवले. उमा मुलांना घेऊन एका नगरात गेली असता शांडल्य ऋषींनी तिला धर्मगुप्ताची माहिती सांगितली. त्यांनी सांगितले, सत्यरथ राजाने शिवप्रदोष व्रत अर्धवट टाकून उठल्यामुळे त्याच्यावर हा प्रसंग आला, म्हणून शिवपूजा अर्धवट टाकू नये. उमेने आपल्या दोन्ही मुलांना शांडिल्यांच्या पायावर घातले. त्यांनी दोघांना अनुग्रहित करून ओम नमः शिवाय या मंत्राचा उपदेश करून प्रदोष व्रत विधी समजावून सांगून त्यांना त्याचे महात्म्य सांगितले. शुचिर व्रत व धर्मगुप्त यथासांग प्रदोष व्रत केले. त्याच्या प्रभावाने त्यांचे दारिद्र्य नाहीसे झाले. आता दोघांनी तारुण्यात प्रवेश केला होता. एक दिवस अरण्यातून हिंडताना त्यांना गंधर्व कन्या दिसल्या. धर्मगुप्ताला अंशुमती नावाची गंधर्व कन्या आवडली. ती कोद्रवीण नावाच्या गंधर्व राजाची कन्या होती. तो तिच्यावर मोहित झाला. एकदा गंधर्व राजाने आपली कन्या कोणास देऊ असे शंकराला विचारले असता शंभूंनी ती धर्मगुप्ताला दे असे सांगितले होते. शंभूचे हे वचन असे खरे होऊ पाहत होते. धर्मगुप्ताने शुचिव्रतद्वारे अंशुमतीला स्वतःची ओळख सांगून विवाह प्रस्ताव पाठविला. तिने तो स्वीकारून 3 दिवसानंतर त्याच वनात आपल्या पित्यासह येत असल्याचे सांगितले. गंधर्व राजाने अंशुमतीचा विवाह धर्मगुप्ताबरोबर करून दिला. पुढे धर्मगुप्ताने गंधर्व राजाच्या सहाय्याने आपले राज्य परत मिळविले. शिवप्रदोष व्रताने धर्मगुप्ताची सर्व पापे दूर होऊन तो राणीसह ऐश्वर्य भोगू लागला. सूत म्हणाले, हे धर्मगुप्ताचे आख्यान जो कोणी भक्तीने पठण व श्रवण करेल त्यांना सर्वत्र विजय मिळेल. प्रदोष महिमा अद्भुत आहे. जो कोणी विधीपूर्वक प्रदोष व्रत करेल त्यांना दुःख दारिद्र्य अपमृत्यूचे भय राहणार नाही. श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु.